नमस्कार मंडळी. मी मिलिंद श्रीकांत देवगावकर निश्चिंतच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, मागील 2 भागांमध्ये आपण आयुर्विमा हे क्षेत्र गुंतवणुकीमध्ये कसं वेगळं आहे ह्या बाबतीत आपण काही गोष्टी समजून घेतल्या. आज देखील आपण त्यातील एक नवीन बाब समजून घेऊया. मंडळी, आजकाल गुंतवणुकीमधलं SIP हे खूप सुपरिचित आणि सहज शक्य असं एक गुंतवणुकीचं माध्यम आहे. सहज शक्य असं म्हणालो कारण अगदी सहजपणे अगदी बसमध्ये बसल्या-बसल्या म्हणा किंवा ट्रेनमध्ये बसल्या-बसल्या आपल्या मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून आपण सहजपणे म्हणजे ॲट ईज ॲप्लिकेशनच्या माध्यमातून SIP सुरू करू शकतो. आणि मंडळी, ही ॲप्लिकेशन एवढी सुपर्ब आहेत ना, सुंदर आहेत ना, कारण आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या गुंतवणुकीचा परतावा किती आहे, याच्यातला IRR किती आहे, हे सहजपणे समजतं. आणि इथेच खरा प्रॉब्लेम सुरू होतो. म्हणजे होतं असं ना मंडळी, की हे हाती ह्या उपकरण म्हणजे हे मोबाईलमधनं या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून एवढं सहजपणे जर का आपल्याला आपल्या परतावा किती येतोय हे नाही म्हटलं तरी 8 दिवसातनं 15 दिवसातनं एकदा ह्या गोष्टी बघितल्या जातात. आणि मग साधारणपणे तेच चक्र डोक्यात चालू राहतं की बा कुठल्याही गुंतवणुकीमध्ये मला येणारा परतावा, येणारा IRR हा किती आहे. आणि होतं असं, आणि हेच सूत्र म्हणा किंवा हीच मानसिकता ही आयुर्विमा क्षेत्रामध्ये लावली जाते, वापरली जाते. तो दृष्टिकोन तिथे देखील तसाच ठेवला जातो की बाबा इथे येणारा परतावा किती आहे. आता मंडळी, हे बघत असताना जे मी मगाशी म्हणालो की इथेच खरा प्रॉब्लेमला सुरुवात होते, ती अशी ती ह्या आयुर्विमाचा प्रीमियम भरत असताना आम्ही जो काही प्रीमियम भरतो आपल्या विमा पॉलिसीकरता, त्याकरता आपल्याला ग्रेस पिरियड मिळतो. तर हा ग्रेस पिरियड 30 दिवसाचा असतो मंडळी. वाढीव कालावधी. तर हा वाढीव कालावधी कधी कोणी IRR वर्कआउट करताना विचारात घेत नाही. तर ही देखील बाब जी आहे ही वेगळी आहे. तर मंडळी, मी असं म्हणत होतो की अशी कुठली गुंतवणुकी आहे की ज्या गुंतवणुकीमध्ये मला वाढीव कालावधी म्हणजे ग्रेस पिरियड मिळतो. की म्हणजे अगदीच आपलं उदाहरण घेतलं की तुमचं माझं की बँकेत अकाउंट असतं, त्या अकाउंटसोबत आपलं रिकरिंग डिपॉझिट RD ही देखील बहुतांशी प्रत्येकाची RD ही योजना असते. तर या RD योजनेमध्ये मंडळी असं होतं का हो की आपल्याला 30 दिवसाचा ग्रेस पिरियड मिळतो का? नाही मिळत. तसंच आपलं SIP जे मगाशी मी तुम्हाला म्हणालो. आता आपलं म्हणण्याचं कारण असं, माझी पण SIP आहेच की राव. तर ह्या SIPमध्ये जर का काही टेक्निकल एररमध्ये, काही एखाद्या कुठल्या कारणामुळे एखाद्या महिन्यात सपोज SIP नाही कट झालं, बँकेत नाही गेलं, आणि ही बाब जर का एक 5-6 दिवसांनी आपल्याला समजली, तर मग राव तुम्हाला काय वाटतं 5-6 दिवसापूर्वीची NAV मिळेल का आपल्याला? नाही मिळणार ना. म्हणजे मुद्दा असा येतो, ह्या आयुर्विमाच्या विमा पॉलिसीमध्ये 30 दिवसाचा ग्रेस पिरियड मिळतो, ही बाब वेगळी. आणि ह्या 30 दिवसामध्ये मी केव्हाही जरी हप्ता भरला तरी देखील मुदतीनंतर जो काही मला बोनस मिळणार आहे, त्या बोनसमध्ये कुठल्या स्वरूपातली कपात वजावट केली जात नाही राव. तर हे एक वेगळं पण मला तुम्हाला सांगायचं होतं. तर मंडळी, आत्ता आपण बघितलं की आयुर्विमामध्ये ज्यावेळेला आपण हप्ता भरतो तसा वाढीव पिरियड जो मिळतो आपल्याला, ग्रेस पिरियड जो मिळतो, तो ग्रेस पिरियड हा IRR वर्कआउट करताना कधी विचारात घेतला जात नाही. तर अजून एक बाब तुम्हाला सांगायची म्हणजे की असं एक आपण एक उदाहरण घेतलं की आज मी ₹25,000 एक वार्षिक हप्ता भरतोय माझ्या विमा पॉलिसीकरता, आणि त्याच्यामध्ये मला एक 30 लाखाचं विमा संरक्षण मिळालेलं आहे. आणि 5 वर्षांनी सपोज मी एक्झिट घेतली कायमस्वरूपी. तर मंडळी, मी ₹1,25,000 प्रीमियम भरल्यानंतर माझ्या कुटुंबाला ₹30,00,000 दिले जातात. वर्कआउट करा काय येतो IRR. अजून एक बाब, जर का माझा मृत्यू हा अपघाताने झाला असेल तर मंडळी 60,00,000 मिळतील. वर्कआउट करा IRR. तर मंडळी, अशी अनोखी आगळी वेगळी आयुर्विमा क्षेत्रातली गुंतवणूक आहे. तर ह्याच्याविषयी आपण अजूनही पुढे जाणून घेऊया. तर जरूर तुम्ही मला फॉलो करा. यूट्यूबसोबतच मी ब्लॉगवर देखील आहे. मी पॉडकास्ट देखील करतो. LinkedIn, Instagram, फेसबुकवर देखील तुम्ही मला फॉलो करू शकता. माझं हँडल आहे निश्चिंत कन्सल्टंट. धन्यवाद.